काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर असं म्हटलंय की वाल्मिक कराडांना पोलीस संरक्षण देतात, म्हणजे एखादा माणूस जो हत्या करतो त्याला जर पोलीसच संरक्षण देत असतील तर नेमकं काय होईल। त्यांनी असंही म्हटलंय की वाल्मिक कराडांना याच मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा पाठिंबा आहे आणि असं म्हणून कुठेतरी त्यांनीही धनंजय मुंडेंवर त्या ठिकाणी टीका केलेलं बघायला मिळालं। त्यामुळे त्यांनी समोर असंही म्हटलंय की बीड जिल्ह्याची परिस्थिती गँग्स ऑफ वसेपूर अशी झालेली आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली। पुढचं नाव जितेंद्र आव्हाड। मागच्या 13 दिवसात सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड हे दोन नेते आहेत ज्यांनी अत्यंत प्रखरपणे हा मुद्दा धरून ठेवलाय आणि वारंवार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर आरोप केलेत। जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलंय की वाल्मिक कराड खरा तो सरकार से भी बडा। वाल्मिक कराडला पकडायची कोणत्याच एसपीची किंवा पीएसआयची बीड जिल्ह्यात हिंमत नाही। बीड जिल्ह्यात कोण एसपी होणार, कोण अधिकारी होणार, कोण पीएसआय होणार हे वाल्मिक कराडच ठरवतो। त्यामुळे वाल्मिक कराडचं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही। अशा प्रकारे जितेंद्र